चवदार मस्त कुरकुरीत भाजक्या पोह्यांचा चिवडा नाव जरी घेतलं तरी लगेच खायचा मोह होतो। सकाळी किंवा सायंकाळी जरा तोंडी लावायला चिवडा असेल तर काय मग विचारूच नका। तर हा असा हलका फुलका असणारा चिवडा कसा बनवायचा ते आज आपण पाहूया। पुरणाच्या चाळणीने आपण पोहे चाळून घेऊ। पोहे सगळे चाळून घेतले आहेत, त्यामधील असे कण निघतात बारीक, म्हणून आपण ते चाळून घ्यायचं। 1 किलो भाजके पोहे आपण पूर्ण चाळून घेतलेले आहेत। तर आता चिवडा कसा बनवायचा ते पाहूया। चिवडा परतण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये सर्व साहित्य आपण आता तळून घ्यायचं आहे। यामध्ये घालू 1 वाटी तेल। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये घालू 1 वाटी शेंगदाणे। हे तेलामध्ये चांगले तळून घेऊ। 1 किलो पोह्यासाठी इथे मी पावशेर शेंगदाण्याचा वापर केलेला आहे। सर्व साहित्य पावशेर याप्रमाणे यामध्ये घेतलेले आहेत। शेंगदाणे असे चांगले तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे चांगले तळलेले आहेत, ते आता आपण चाळणीमध्ये काढून घेऊ। तर तेलामध्ये घालू खोबरे। 1 वाटी खोबरे घेतलेले आहे। छान असा सोनेरी कलर आला की आपण खोबरे काढून घ्यायचं आहे। 1 वाटी फुटाणा डाळ। फुटाणा डाळ लगेचच काढून आपण घ्यायची आहे। जास्त वेळ जर ती तेलामध्ये भाजली तर ती कडक होते, म्हणून लगेचच आपण ती काढून घ्यायची आहे। आता आपण ही काढून घेऊ। अर्धी वाटी ठेचून घेतलेला लसूण हाही आपण तेलामध्ये तळून घेऊ। लसूण ही छान असा कुरकुरीत झालेला आहे, तो आता आपण काढून घेऊ। आता छोटी वाटी कढीपत्ता घेतलेला आहे, तो पण आपण तेलामध्ये तळून घेऊ। कढीपत्ता छान असा तळून करकरीत झालेला आहे, आता तो काढून घेऊ। सर्व साहित्य तेलामधून तळून घेतलेलं आहे। आता आपण फोडणीची तयारी करू। फोडणी देताना आपण गॅस कमीच ठेवायचा आहे। आता यामध्ये घालू अर्धा चमचा मोहरी। मोहरी चांगली तडतडली की यामध्ये घालू अर्धा चमचे जिरे। 1 चमचा तीळ घालू। सर्व साहित्य एकदा परतून घेऊ। नंतर यामध्ये घालू अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग व 1 मोठा चमचा लाल तिखट घालू। सर्व साहित्य तेलामध्ये चांगलं परतून घेऊ। गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे, बंद केला तरी चालेल। आता गॅस पूर्ण बंद केलेला आहे। ह्यामध्येच घालू 1 मोठा चमचा मीठ। आपल्या चवीनुसार मीठ घालू आपण। आता सर्व साहित्य चिवड्यावरती ओतून घेऊ। सर्व एकजीव करून घेऊ। आपण हाताच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने असे पूर्ण हे चिवड्यामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये घालायचे शेव। शेव आपण आपल्या आवडीनुसार घालू शकता, नाही घातली तरी चालेल। आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊ। चमचमीत व चटकदार असा चिवडा तयार आहे। एकदम असा करकरीत चिवडा आपला तयार आहे। एकदम मस्त कुरकुरीत असा आपला चिवडा तयार आहे। भाजक्या पोह्यापासून कसा चिवडा बनवला ते आज मी तुम्हाला दाखवले।